क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। डोंबिवली येथील अमोदन केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय, तर त्या स्फोटात 60 जण जखमी झाले। या प्रकरणी कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। संशयित मालती मेहता या गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाल्या होत्या, परंतु ठाणे गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक विश्लेषण व मनुष्य कौशल्याचा वापर करून त्या नाशिकमध्ये असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व ठाणे पोलिसांनी संयुक्त तपास करून नातेवाईक यांच्या घरी दबा धरून बसलेल्या कंपनीच्या मालक तथा स्फोटातील संशयित आरोपी मालती मेहता यांना नाशिक येथून ताब्यात घेऊन ठाणे पोलीस इथे रवाना झाले। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। या स्फोट प्रकरणी ठाणे पोलीस अधिक तपास करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव, नाशिक। सर यार तुम्ही बसा हो, अरे बस बसा तुम्ही। मी काय जास्त सांगणार नाही तर सर नेमकी काय कारवाई मोबाईल हॅलो हॅलो मी सर हा सर काय नेमकी माहिती आहे? डोंबिवली ब्लास्टमध्ये कोणाला अटक केली, आपण ताब्यात घेतली, नेमकी काय? नाही, मानपाडा डोंबिवली येथे जो ब्लास्ट झालेला आहे त्याच्यातील काही आरोपी नाशिकमध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच्चाव साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता। त्यांनी सीपी साहेबांचे आदेश घेतले होते, त्याप्रमाणे आमची टीम काल रात्रीपासून वर्कआउट करत होती। युनिट 1 ची सर्व टीम त्यासाठी लावली होती। युनिट आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता हे मिळून आलेले आहेत। ते युनिट 4 चे कोळी साहेब आहेत, त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं पोलिसांना आणलेले आहेत। त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत। काय नक्की गुन्हा दाखल? सदोष मनुष्यवध आणि इतर कलमांवर तिथं गुन्हा दाखल आहे। अजून कोणी फरार आरोपी आपण शोधले नाही, आपल्याकडे जी माहिती मिळाली होती त्या आधारे आपल्याकडे एकच आरोपी इथं मिळालेले आहेत। ज्यांच्याकडे गुन्हा आले त्यांच्यावर काही कारवाई करणार नाही, ते ठाणे पोलिसांचा विषय। सर याच्यासोबत पण किंवा कोणाकडे आश्रय घेतला काय? नाही, नातेवाईकाकडे आल्या होत्या त्या। म्हणजे त्या स्फोट झाल्यावर आल्या का पहिले आलेल्या होत्या? नाही, काल रात्री संध्याकाळी इथं पोहोचलेल्या आहेत त्या। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।